पुण्यातल्या सारसबागेमध्ये पुणेकर जे आहे ते मोठ्या संख्येने सकाळच्या सत्रामध्ये फिरण्यासाठी येत असतात। मात्र सारसबाग जे आहे ते 28 आणि 29 हे 2 दिवस जे आहे ते बंद राहणार आहे, अशा पद्धतीचं आवाहन पुण्याच्या महापौर मंजुषा नागपूरने केलेलं आहे। त्यांच्या अधिकृत फेसबुक पोस्टवरती त्यांनी उल्लेख केलेला आहे ते म्हणजे पुणे शहरामध्ये पुणे पोलीस आयुक्तांनी जी जमावबंदी प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहे, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव 28 आणि 29 तारखेला 2 दिवस सारसबाग जे आहे ते बंद राहील। सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या संख्येनं पुणेकर जे आहेत ते सारसबागेमध्ये फिरण्यासाठी येत असतात। मात्र त्यांचंच आणखी एक पोस्टर जे आहे ते सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं होतं, ते म्हणजे दुरुस्तीच्या कारणास्तव सारसबाग जे आहे ते 2 दिवस बंद राहील। मात्र नक्की कोणत्या कारणामुळे सारसबाग बंद राहणार आहे याबाबत खरं तर संभ्रम आहे। मात्र त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की 2 दिवस सारसबाग जे आहे ती मात्र पुणेकरांना बंद असताना आपल्याला पाहायला मिळणार। 28 आणि 29 तारखेला 2 दिवस जे आहे सारसबाग आपल्याला बंद होताना पाहायला मिळेल। त्यामुळे 2 दिवस पुणेकरांनी खरं तर सारसबागेमध्ये येऊ नये। मात्र जे आवाहन महापौरांकडून करण्यात आलेलं आहे किंवा जे पोस्टर महापौरांचं पाहायला मिळतंय त्यावरती प्रतिबंधात्मक आदेश जे आहे ते जे पुणे पोलिसांनी लागू केलेले आहे, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हे बंद राहील अशा पद्धतीचा उल्लेख पोस्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।